नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार तो सत्यनारायणचा परफेक्ट मेजरमेंटनी मऊ लुसलुशीत प्रसाद रेसिपीला सुरुवात करू। 1 वाटी तूप घेतलेले आहे, तूप असं पगळून घ्यायचं, घट्ट घ्यायचं नाही। 1 वाटी साखर, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि काजू बदाम घेतलेत, 5-6 बदाम तुकडे करून घ्यायचे। ज्या वाटीने रवा साखर तूप घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या दूध घेतलेलं आहे। तुम्ही 1 वाटी दूध 1 वाटी पाणी वापरू शकतो। रवा मी बारीक घेतलेला आहे। 1 केळी घेतलेली आणि 7 ते 8 तुळशीचे पानं आणि 1 छोटा चमचा विलायची घेतलेली। पहिलं थोडंसं तूप टाकायचं, जास्त तूप टाकायचं नाही। तूप गरम झालं की त्यामध्ये रवा टाकायचा आणि भाजून घ्यायचं 1 मिनिटासाठी। थोडं थोडं करून तूप टाकायचं, एकदम जास्त तूप टाकायचं नाही आहे। मग 1 मिनिटासाठी भाजलं की त्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकायचं आणि त्याला अजून भाजून घ्यायचं, म्हणजे रवा छान भाजला जातं। असं एकदम तूप टाकायचं नाही आहे। याला 5 ते 6 मिनिटं लागतात भाजण्यासाठी। आता तूप टाकून घेतलेलं आहे, पूर्ण टाकून घ्यायचं नाही, आता थोडंसं तूप राहू द्यायचं, कारण नंतर आपल्याला लागणार आहे। अर्धा रवा भाजून झाला की त्यामध्ये ही केळी घेतलेली बारीक तुकडे करून टाकायचे केळीचे, म्हणजे केळी त्यामध्ये रव्यासोबत टाकली की टेस्ट चांगली येते, असं खाताना टेस्ट लागत नाही आहे। त्याला बी 4 ते 5 मिनिटासाठी भाजून घ्यायचं। चांगला रवा भाजून झालेला आहे। हे दूध गरम करून घेतलेलं आहे, गरम दूध टाकायचं, थंड टाकायचं नाही, गॅस बंद करून टाकायचं। थोडं थोडं करून टाकायचं, म्हणजे गाठी होत नाही। तर पहिलं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं आणि मग अजून थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। असं केल्यामुळे गाठी होत नाही, कारण बारीक रवा असले की गाठी होण्याची शक्यता असते। मोठ्या रव्यामध्ये गाठी होत नाही। तर तुम्ही रवा कोणताही वापरू शकतो। तुम्ही जर मोठ्या रवाचा घेतला तर 1 वाटी दूध जास्त वाढवायचं, म्हणजे छान असं दाणेदार शिरा होते। मिक्स करून घ्यायचं, सगळं दूध टाकून घेतलेलं आहे। तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणीही वापरू शकतो, पूर्णपणे दूधही वापरलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी वाफ द्यायची, 2च मिनिटासाठी वाफ घ्यायची त्याची। 2 मिनिटं झाली की मिक्स करून घ्यायचं। दूध सगळं रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे। त्यामध्ये आता 1 वाटी साखर टाकायची। साखर टाकली बघा, साखरेचं लगेच पाणी होतं आहे, कारण रवा गरम आहे। मिक्स करून घ्यायचं आणि 1 छोटा चमचा विलायची टाकायची, विलायची पण इथंच टाकायची, म्हणजे सगळ्यात त्या फ्लेवर जात आहे। मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झालं की 2 मिनिटासाठी ह्याला पण वाफ देऊन घ्यायची, म्हणजे छान असं शिरा मऊ लुसलुस होत आहे। मिक्स करून घ्यायचं, शिरा तयार झालेला आहे। दूध आणि साखर सोबत घालायचं नाही, दूध आणि साखर सोबत घातलं चिकट शिरा होते। मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं। शिरा तयार झालेला आहे। एका तडक्या पॅनमध्ये सगळं तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये काजू बदाम तळून घ्यायचे। तर लो गॅस करायचं आणि लो गॅसवरती तळायचं 1 मिनिटासाठी, लगेच तळून होते। तर ते तळून झालं की शिऱ्यावरती टाकून घ्यायचे। असे वरनच काजू बदाम टाकले म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते, आणि असे वरनं काजू बदाम टाकले की चुरचुर आवाज यायला पाहिजे। हा चुरचुर आला की शिरा खूप छान होत आहे। आपण सत्यनारायणला करतो असं आधीमध्ये पण करून खायचं, खूप छान लागत आहे खायला। त्यामुळे तुळशी पान टाकायचे बारीक तुकडे करून आणि मिक्स करून घ्यायचे। मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।